हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनापासून स्वागत. तर जसं की आपण कॉमर्सची आन्सर की डिस्कस करत आहे, तर ही आपली एक्सपेक्टेड आन्सर की आहे. तर काल आपण 50 क्वेश्चन्स डिस्कस केले होते, तर आज आपण समोरचे 50 जे आहे असं करून आपल्या आन्सर कीला जे आहे कंप्लीट करून टाकू. ओके, तर काळजीचं कारण नाही आहे. याने आपल्याला एक अंदाजी स्कोअर माहीत होऊन जाईल. पण काही क्वेश्चन्स जे आहेत तुम्हाला कालही सांगितलं होतं की सेट विभाग ड्रॉप करतो, तर जोपर्यंत फायनल आन्सर की येत नाही तोपर्यंत आपण एक्झॅक्ट आन्सर स्कोअर जे आहे तुम्हाला कळणार नाही. पण याने एक अंदाज येऊन जाईल की किती प्रश्न साधारण तुम्ही पेपरात जे आहे बरोबर केले आहे. चला, तर जास्ती वेळ न घालवता सुरू करूया आपलं क्वेश्चन पेपर. काल आपण क्वेश्चन नंबर 50पर्यंत डिस्कस केलं होतं, तर आज आपण 51पासनं जे आहे सुरू करू. तर पहिला क्वेश्चन आहे, LPG सबसिडी रिसिव्ड ऑन एन इंडिव्हिज्युअल ऑन सिलेंडर फॉर हाऊस होल्ड कन्झम्पशन इज डॅश. तर हे जे आहे इथे ऑप्शन्स दिले गेले, एक्झम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स, टॅक्सेबल अंडर इन्कम फ्रॉम बिझनेस, नंतर टॅक्सेबल अंडर हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आणि इट्स नॉट इन्कम ॲट ऑल. तर बेसिकली जी LPGवर सबसिडी दिली जाते ही काय असते, ही जी आहे टॅक्सेबल जी आहे, इट इज नॉट अन इन्कम. इन्कम नाही आहे तर मग टॅक्स लागण्याचा प्रश्नच नाही. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 52 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स इज नॉट स्पेसिफाईड ॲज आर्म्स लेंथ प्राइस इन रिलेशन टू स्पेसिफिक डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन ॲज पर सेक्शन 92(1) ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. तर ॲक्टप्रमाणे आर्म्स लेंथ प्राईसमध्ये कोणती मेथड नाही आहे हे आपल्याला सांगायचं होतं. तर बेसिकली जी होलसेल प्राईस मेथड आहे, होलसेल प्राईस इंडेक्स जी आहे, अशा प्रकारची कोणतीही मेथड नाही आहे. चला, थर्ड पाहूया. ॲज पर सेक्शन 206AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, जर पॅन जर प्रोव्हाइड केला गेलेला नाही आहे तर जो रेट TDSचा रेट असेल तो किती प्रमाणे डिडक्ट झाला पाहिजे हे आपल्याला सांगायचं होतं. डिडक्शनवर प्रश्न आहे. तर बेसिकली हे तुम्हाला कन्फ्यूज करायला 20-30 वगैरे दिलेलं आहे. तर इथे जो राईट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर डी अगेन, दॅट इज नॉर्मल रेट प्रिस्क्राईब्ड ऑर 20% विच एवर इज हायर. जे काही कमी असेल दोघांपैकी तेच तुम्हाला लावता येईल. 54 पाहूया. ॲन्युअल इंटरेस्ट अक्रूड on the National Saving Certificate 7 issue in the hands of an individual shall be. तर याला सांगायचं होतं, तर इथे जे आहे राईट आन्सर आहे टॅक्सेबल ऑन द बेसिस ऑफ ॲन्युअल इन्कम. टॅक्सेबल ऑन द बेसिस ऑफ ॲन्युअल इन्कम जे आहे हे याचं ऑप्शन सी इज द राईट आन्सर. 55 पाहूया. द गोल ऑफ टॅक्स प्लॅनिंग इज जनरली रिलेटेड टू मिनिमाइज इन्कम, मिनिमाइज स्क्रुटनी बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, नंतर ऑप्टिमाइज आफ्टर टॅक्स वेल्थ आणि मॅक्सिमाइज आफ्टर टॅक्स वेल्थ. तर इथे म्हणजे मिनिमाइज टॅक्सेस आहे हे आपला राईट आन्सर आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. चला, 56 पाहूया. मॅच द कॉलम आहे. वेगळे दोन पेअर्स आपल्याला दिले आहे. कंपेन्सेशन फॉर लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, इन्कम बाय एक्सप्लेनेशन ऑफ फॉरेस्ट अंडर द गव्हर्नमेंट अप्रूव्ड स्कीम्स आहे, नंतर इन्कम फ्रॉम मायनर ₹1000 आहे आणि डिव्हिडंड ऑन शेअर्स आहे. तर इथे 4 यांनी रिसिप्टचे प्रकार, 2 रिसिप्ट आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अँड प्राउंड फॉर इन्कम टॅक्स दिलेला आहे. तर इथे जो राईट आन्सर बनेल दॅट इज ऑप्शन नंबर ए. ओके, तर समोर चालूया. 57वर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द टाइप्स ऑफ डोनेशन इलिजिबल फॉर 50% डिडक्शन विदाउट क्वालिफाइंग लिमिट अंडर द सेक्शन 90G ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. तर हे इन्कम टॅक्स ॲक्ट प्रमाणे जे आहे दिस इज ऑप्शन नंबर सी. हे डोनेशन टू जवाहरलाल मेमोरियल फंड. तर हे जवाहरलाल नेहरू नव्हतं पाहिजे, इंदिरा गांधी मेमोरियल फंड आहे. चला, क्वेश्चन 58 पाहूया. इन्कम अंडर द हेड सॅलरी इज इलिजिबल टू फॉर डिडक्शन अंडर द सेक्शन 16(1) फॉर ॲन्युअल इयर 1920. हे किती होतं हे तुम्हाला सांगायचं होतं. तर 58 जी आहे
दिस इज ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. जे 40,000 किंवा जे अमाऊंट ऑफ सॅलरी आहे विच एव्हर इज लेस हे याचं राईट आन्सर आहे. आता हाऊस प्रॉपर्टीवर यांनी प्रॅक्टिकल विचारलेलं आहे. हाऊस प्रॉपर्टी विथ अ फेअर रेंट ऑफ 1,20,000 आणि त्याचं म्युन्सिपल व्हॅल्युएशन किती आहे 75,000 आहे. तर नायदर लेट आउट और सेल्फ ऑक्युपाईड थ्रू आउट द प्रिव्हियस इयर इट्स ॲन्युअल व्हॅल्यू काय असेल. ॲन्युअल व्हॅल्यू काय असेल तर आपल्याप्रमाणे जे आहे तुम्हाला कालही सांगितलं होतं प्रॅक्टिकल जे आहे ते थोडंसं स्टेट विभाग आपल्या हिशोबाने धरून चालतं. तर 1,20,000 आपल्याकडनं आन्सर आहे. 60 आहे इंडेक्सेशन इज ॲप्लिकेबल टू. इंडेक्सेशन कशाला ॲप्लिकेबल राहील तर इंडेक्सेशन जे आहे दिस इज सेल ऑफ लॉंग टर्म कॅपिटल असेट्स. ठीक आहे. लॉंग टर्म जे की डेप्रिशिएबल असेट्स नाही आहे याच्या विक्रीवर जे आहे इंडेक्सेशन ॲप्लिकेबल राहील. 61 पा द producer when supplies a particular goods and commodities to specified distributors and guarantees not to sell other distributors in a given region is termed as. जेव्हा डिस्ट्रीब्युटरला सप्लायर सांगतो की एखाद्या रिजनमध्ये अजून विकायचं नाही आहे तर याला काय म्हणतात एक्सक्लुझिव्ह डीलिंग जे आहे म्हटलं जातं. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. मग 62 पाहूया. अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन डॅश ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट द SLR इज ॲप्लिकेबल टू शेड्यूल्ड बँक्स. कोणत्या सेक्शन बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या कोणत्या सेक्शनप्रमाणे आहे तर दिस इज 42. ओके. चला 63 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲप्लिकेबल फॉर इंटरस्टेट सेल. इंटरस्टेट सेल करता कोणचं टाईपचं GST जे आहे हे ॲप्लिकेबल आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर इंटिग्रेटेड GST याचा राईट आन्सर आहे. ओके. 61 पाहूया. अ प्रोड्युसर वेन सप्लाय सॉरी अच्छा ही स्लाईड सेमच आहे. चला नेक्स्ट 64 पाहूया. अंडर द कॉन्स्टिट्यूशन द फायनान्स कमिशन 2 विधान दिलेले आहे. इट इज टू बी कॉन्स्टिट्यूटेड एव्हरी 5th इयर आणि इट इज टू बी कॉन्स्टिट्यूटेड वन प्रेसिडेंट कन्सिडर्स नेसेसरी. तर हे दोन्ही बाबतीत जे आहे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. चला आता सिद्धांतमधनं प्रश्न येतात तुम्हाला सांगितलं होतं. तर इथे मॅच द कॉलम आहे. एका साईडला सिद्धांताचे नावं आहे दुसरीकडे जे लेखक आहेत त्यांचे नावं आहे. तर इथे जर तुम्ही कंपॅरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज थ्योरीला घेतलं असतं तर सरळ तुमचं डेव्हिड रिकार्डो. सीचं 2 इथे आहे आणि जे डीचं जे फॅक्टर अनडाउनमेंट आहे ते एक्स्ट्रा रोलिन. तर 2-1 जे आहे आपल्याला इथेच दिसतं. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आता याच्यातनं अजून एक विचारलेलं थ्योरीमधनंच. विच थ्योरी पोस्ट्युलेट्स दॅट द कंट्री विल एक्सपोर्ट दोज गुड्स दॅट मेक द इंटेन्सिव्ह यूज ऑफ फॅक्टर्स दॅट आर लोकली अबेंडंट अँड इम्पोर्ट दोज गुड विच मेक यूज ऑफ फॅक्टर दॅट आर लोकली स्कार्स. म्हणजे जे कमी आहे त्याचा ते इम्पोर्ट करतील आणि जे जास्ती घटक आहे त्यांच्याकडे उत्पादनाचे त्याला प्रोड्यूस करून ते एक्सपोर्ट करतील. तर हे बेसिकली इनडायरेक्ट प्रश्न लेबर आणि कॅपिटल संबंधी विचारलेला गेला आहे. तर हे एक्स्ट्रा रोलिन थ्योरी. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 67. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ BOP डिसिक्लिब्रियम. तर डेमोग्राफिक डिसिक्लिब्रियम जे आहे हे याचा काही आन्सर नसतो. म्हणजे अशा प्रकारचा कोणताही डिसिक्लिब्रियम जो आहे तो नसतो. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आता विच वन ऑफ द फॉलोइंग कंट्रीज नॉट द मेंबर ऑफ SAARC वेन इट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1985. हवे सरळ विचारणं फाउंडिंग मेंबर नॉट फाउंडिंग मेंबर म्हणत आहे. तर हे जे अफगाणिस्तान जे आहे हे याचं उशिरा जॉईन केलं होतं. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. 69. Which one of the following is not a function of International Monetary Fund. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं कोणतं फंक्शन नाही आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर बेसिकली IMF जे आहे इट्स प्रोव्हाइड टेक्निकल ॲडवाईस टू मेंबर्स रिगार्डिंग मॉनिटरी अँड फिजिकल पॉलिसीज जे आहे. हे क्वेश्चन्स थोडंसं जे आहे एकसारखे ऑप्शन्स दिल्यामुळे कन्फ्युजिंग असू शकतो. पण आपल्या साईडनी ऑप्शन ए जो आहे याचा राईट आन्सर. कारण प्रायव्हेट जे जर तुम्ही नेक्स्ट शेवटचं पाहता तर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटलाही ते 1% सपोर्ट जे आहे ते करतं. चला 70 पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टर्म ऑफ नॉन टॅरिफ बॅरियर. तर नॉन तर कटून जातात. टॅरिफ बॅरियर कोणता होता तर दिस इज कोटा.
71 पाहूया, ॲज पर विच अकाउंटिंग कन्व्हेन्शन डेप्रिसिएशन इज प्रोव्हाइडेड इन द ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्स. तर जे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्स आहे याला प्रत्येक कन्व्हेन्शनमध्ये जे आहे वापरल्या जातं, चाहे तो कन्झर्वेटिझम असो, मटेरियलिटी असो, कन्सिस्टन्सी असो. तर बेसिकली जी आहे मेथड जर काढायला विचारलं असतं तर आपण कन्सिस्टन्सी लावली असती. कन्झर्वेटिझम याचं राईट आन्सर आहे, कारण आपण काय धरून चालतो की पलीकडे असेट जी आहे त्याची व्हॅल्यू जी आहे कमी होत जाते. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. चला 72 पाहूया, मॅनेजमेंट ऑडिट इज अँड एक्सटेन्शन ऑफ वॉट. तर मॅनेजमेंट जी आहे ऑडिट जी आहे हे इंटरनल ऑडिटचं एक्सटेन्शन आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. द मटेरियल प्राईस व्हेरॅन्स अरायझेस बिकॉज ऑफ. मटेरियल प्राईस व्हेरॅन्स जो आहे तो कशामुळे होतो? दिस इज ड्यू टू केअरलेसनेस ऑफ द यूज ऑफ मटेरियल. म्हणजे मटेरियलला जर व्यवस्थित वापरल्या गेल्यात नाही, त्याच्यात हे केलं गेलं माल व्यवस्थित वापरला नाही, तर याच्यात जे आहे ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. 74 पाहूया, इन डॅश सिस्टम कॉस्ट आर फर्स्ट ट्रेस्ड not to activities but to an organizational units such as departmental or plant and then to product. तर आधी प्लांट आणि युनिटला लावाल मग प्रोडक्टला लावाल. तर इथे जे आपला आन्सर आहे दिस इज ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग जे आहे हे याचा राईट आन्सर आहे. 75 पाहूया, MTC लिमिटेड सोल्ड यांनी हे तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगवर यांनी वेगळे वेगळे कॉस्ट देऊन प्रॅक्टिकल विचारलेलं आहे. तर इथे आपल्याला जे आहे डिझायर्ड प्रॉफिट अल्टिमेटली काढायचं होतं. तर डिझायर्ड प्रॉफिट दॅट इज ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी जो आहे हा याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 76 द प्राइस बँड इन केस ऑफ IPO रिप्रेझेंट. प्राइस बँड काय, IPOच्या बाबतीत प्राइस बँड काय रिप्रेझेंट करतं हे विचारलं आहे. तर दिस इज नथिंग बट प्राइस रेंज ऑफ शेअर्स. प्राइस किंमताची रेंज काय आहे शेअर्स करता हे प्राइस बँड सांगतं. आता मार्जिन ऑफ सेफ्टी कॅन बी इम्प्रूव्ड बाय. मार्जिन ऑफ सेफ्टीला कशाने इन्क्रीज करू शकता, कशाने त्याला दुरुस्त करू शकता, तर चांगलं ठेवू शकता. तर याच्यात करता काय तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट जी आहे ही कमी करावी लागेल. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट पाहूया, इंडियन कंपनीज आर जनरली फॉलोईंग ह्युमन रिसोर्स अकॉर्डिंग टू द मॉडल. कोणत्या मॉडेलप्रमाणे भारतात जे आहे मानव संसाधन लेखा जो आहे तो फॉलो केला जाऊन राहिली, तर हे लेव अँड स्केवॅट्स मॉडेल आहे. ओके, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आता 79मध्ये परत मॅच द कॉलम यांनी दिलेला आहे. ऑडिटचे वेगळ्या वेगळ्या डॉक्युमेंट्स संबंधी याच्यात प्रश्न आहे आणि एक ऑडिटची टाईप ही विचारलेली आहे. तर जो ऑप्शन नंबर डी आहे हा इथे राईट आन्सर आहे. ओके, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. चला 60 पाहूया, द कॉस्ट ऑडिट रिपोर्ट इज टू बी सबमिटेड विदिन. कॉस्ट ऑडिट रिपोर्ट जी आहे ही किती दिवसात सबमिट करावी लागते? ही 80 जी ॲन्युअल जनरल मीटिंग असते त्याच्या 60 दिवस आधी जी आहे ही सबमिट करावी लागते. तर 81 पाहूया, बिझनेस इकॉनॉमिक्स इज कन्सर्न्ड विथ डॅश इकॉनॉमिक्स. तर हे नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे, अगदी सिंपल. तर 62 पाहूया, वेन द प्राईस ऑफ पेट्रोल डिक्रीजेस अँड द डिमांड फॉर ऑटोमोबाईल इन्क्रीजेस इट इम्प्लाइज दॅट द पेट्रोल अँड ऑटोमोबाईल कोणत्या टाईपचे गुड्स आहे? अगदी बच्चा क्वेश्चन, तर कॉम्प्लिमेंटरी गुड्स इज द राईट आन्सर. 83 पाहूया, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ इंडिफरन्स कर्व. पहा इथून प्रश्न येतो, तुम्हाला इतक्या वेळा सांगितलं होतं. आय होप तुम्ही बरोबर केलं असेल. तर हे कन्व्हेक्स नसतं. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. सॉरी, कन्केव नसतं, कन्व्हेक्स असतं. 84 पाहूया, विच वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इज रिलेटेड टू प्रोडक्शन कॅन नॉट टेक प्लेस इन शॉर्ट रन. शॉर्ट रनमध्ये तुम्हाला सगळं करता येईल, फक्त कॅपॅसिटी जी आहे ती वाढवता नाही येणार. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आता 85मध्ये इन्क्रीजिंग रिटर्न्स टू स्केल रिफर्स टू इन्क्रीजिंग रिटर्न्स टू स्केल रिफर्स टू काय रिफर्स करतं की जे प्रपोर्शनेट आउटपुटमध्ये जे आहे प्रपोर्शनेटपेक्षा जास्ती इन्क्रीज जे आहे हे इथे होतं. 6 हिअर इज चला 86 पाहूया, डॅश इज अ कॉम्बिनेशन वेन द स्लोप ऑफ द आयसोक्वांट इज इक्वल टू द स्लोप ऑफ द आयसोकॉस्ट लाईन. थोडंसं फिरवलेलं होतं, तर याला काय म्हणतात? बॅलन्स कॉस्ट इनपुट जे आहे हे म्हटलं जातं.
नेक्स्ट पाहूया की जेव्हा टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट इक्वल असते तर त्याला काय म्हणतात, तर त्याला ब्रेक इवन पॉईंट म्हणतात. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. इन विच ऑफ द फॉलोइंग मार्केट स्ट्रक्चर द ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आर लिस्ट. ॲडव्हर्टायझिंग, कारण इथे एक फॉर्मच एक इंडस्ट्री बनवून जाते, तर मोनोपोली इज द राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 689 पाहूया. विथ रिस्पेक्ट टू द कंझ्युमर सरप्लसच्या संदर्भात विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, इज नॉट करेक्ट, हे आपल्याला सांगायचं आहे. कोणतं विधान जे आहे ते चुकीचं होतं हे 89मध्ये तुम्हाला विचारलं गेलं. तर दिस इज नथिंग बट द ऑप्शन नंबर डी. तर इट इज द एक्स्ट्रा प्राइस पेड बाय द कंझ्युमर. 90 पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिक्वायरमेंट अंडर द प्राइस स्कीमिंग. प्राइस स्कीमिंगच्या अंतर्गत जे आहे प्रोडक्ट जे आहे हे इम्पोर्टेड असणं जे आहे हे इथे आवश्यक नाही आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 91 पाहूया. कॅल्क्युलेशन ऑफ डॅश कॉस्ट ऑफ कॅपिटल इज ओनली कन्सिडर इन्क्रिमेंटल चेंजेस इन द कॅपिटल स्ट्रक्चर. इट हेल्प्स टू नो द मिनिमम रेट ऑफ रिटर्न टू बी जनरेटेड ऑन द फायनान्सिंग ऑफ न्यू प्रोजेक्ट. तर इंटरनल जो मिनिमम रेट ऑफ रिटर्न जनरेट करण्यासाठी इथे तुम्हाला हिंट दिल्या गेली होती. काय, हा इन्क्रिमेंटल शब्द जो होता हा इथे हिंट होता. तर दिस इज नथिंग बट इन्क्रिमेंटल कशाची संबंधित आहे, मार्जिनल कॉस्ट ऑफ कॅपिटल इज द राईट आन्सर. 91चा सी. ओके. 92 पाहूया. द रिस्क दॅट अरायजेस ड्यू टू चेंज इन परचेसिंग पॉवर इज कॉल्ड. परचेसिंग पॉवर मध्ये चेंज झाल्याने कोणती रिस्क होते, कोणतं जोखीम होतं, इन्फ्लेशन रिस्क. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 93 पाहूया. द सिलेक्शन of one proposal based on the choice of other proposal is called as mutually exclusive proposal. Option D is the right answer. आता 94 पाहूया. which one of the following expression is for operating leverage. ऑपरेटिंग लिव्हरेजचा फॉर्म्युला विचारला गेला, तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. कॉन्ट्रीब्युशन अपॉन EBIT. यांनी फिरवून लिहिलं आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट अपॉन EBIT होतं, तर तेच कॉन्ट्रीब्युशन सिम्पल होतं. 95 पाहूया. अ कंपनी लिमिटेड इशूड 100 lakhs 14% डिबेंचर्स ऑफ 100 each. नंतर द रेट इज 40%. कॅल्क्युलेट द डेट विथ 10% प्रीमियम आहे आणि 5% फ्लोटेशन कॉस्ट आहे. तर याच्यात जी आहे ती आपल्याला व्हॅल्यू सांगायची होती, तर ते 14.23% आहे. हे आपलं राईट आन्सर. 96 पाहूया. डिमांड फॉर द फॉरेन करन्सी इज इन्फ्लुएन्स्ड प्रायमरीली बाय. तर डिमांड कशाने इन्फ्लुएन्स होते की हे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोघांनीही येतं. तर मग आपल्याला ऑल ऑफ द अबव सोबत जाणं भाग आहे, कारण इंटरपोर्टलाही कुठे ना कुठे इन्क्लूड करण्यात येतं. 97 पाहूया. द मार्केट व्हॅल्यू ऑफ फंड इज रिझल्ट ऑफ. मार्केट व्हॅल्यू असते जी फॉर्मची ती कशाचा परिणाम असते, तर तिने रिस्क आणि रिटर्नचं ट्रेड ऑफ कसं केलं आहे याचा हा परिणाम असतो मार्केट व्हॅल्यू ऑफ फर्म. 97चा आहे डी. 98 पाहूया. पिट्स काय आहे. पिट्स जे आहे ती अशी जागा आहे जिथे डील्स जे आहे ते केले जातात. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 99 पाहूया. द हायर एक्सचेंज रेट रिस्क पॉलिटिकल रिस्क. तर हे काय करतं, जे हायर एक्सचेंज रेट रिस्क किंवा पॉलिटिकल रिस्क असतं, तर हे जे आहे बेसिकली जे आहे काय हायर एक्सचेंज रेट रिस्क जे असतं याचं तसं कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे थोडंसं इंटरेस्ट वगैरे वाढू शकतं, तर हे ॲड्स टू द जे आहे ॲड करतं. ठीक आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. चला 100 पाहूया. कॉकटेल बॉन्ड्स जे आहे त्याला कशामध्ये कोणत्या याच्यात डॉमिनेट करता येतात, तर यांनी करन्सी दिली आहे, तर याचा राईट आन्सर आहे युरो. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आय होप आपल्याला बरेच प्रश्न जे आहे बरोबर झाले असेल, कारण पेपर जो होता तो आय नो थोडा डिफिकल्ट होता. बरेचसे प्रश्न जे आहेत ते फिरवून विचारले होते, काही आउट ऑफ कंटेक्स्टही होते. तर आय होप तुमचा पेपर जो आहे तो चांगला गेला असेल अँड स्कोरही आपल्याला कळला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. बाय.